आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. पण तुम्हाला माहित आहे का, ऋता काही ठरवून वगैरे मनोरंजन विश्वात आली नव्हती. मी एक ॲक्सिडेंटल ॲक्ट्रेस असल्याचं ऋता दुर्गुळे हिने लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे ऋताचा मनोरंजन विश्वात येण्याचा प्रवास नेमका कसा होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी ते ॲक्सिडेंटल ॲक्टरच आहे मी असं म्हणेन. कशी काय? अरे माझं काहीच ठरलं नव्हतं. मी कधीच या फील्डमध्ये काहीच केलेलं नाही नॉर माझ्या घरी कोणी काही केलेलं आहे. हं. पण मी ॲक्च्युली असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होते. ते पण का तर मी मास मीडिया करत होते, ॲडव्हर्टायझिंग. आणि लाईक वी ऑल नो की त्यासाठी तुम्हाला ऑन फील्ड एक्सपिरियन्स लागतो. सो म्हणून मी एका सिरियलला असिस्ट करत होते, म्हणजे डिरेक्टरना, ते पण कॉस्ट्युम एडी वगैरे. तर त्याच्यानंतर तिथे मला ऑडिशनसाठी मिळालं, दुर्वासाठी. आणि मी फक्त ऑडिशन दिलं आणि माझं असं होतं की पहिल्या ऑडिशनमध्ये कोण होतं सिलेक्ट, काही होत नाही असं सगळे. आणि माझं झालं सिलेक्शन. सो मला असं वाटतं की तो माझ्या आयुष्यातला एक छान, एक उत्तम ॲक्सिडेंट घडला, ज्याने मला पण असं कळलं की ओ माय गॉड, मी हे काहीतरी करू शकते, वेगळं काहीतरी करू शकते. सो ते झालं. आणि मग ॲक्च्युली सिरियलपासून माझा प्रवास सुरू झाला आहे. आणि नाटक मी पहिलं केलं ते दादा एक गुड न्यूज आहे, आणि आत्ता आम्ही करतोय ठरलंय फॉरेवर. सो मला असं वाटतं की जेव्हा टेलिव्हिजन केलं खूप काळ, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मराठी फील्डमध्ये, मराठी म्हणजे मेनली आपल्या क्षेत्रात, जोपर्यंत तुम्ही थिएटर करत नाही ना, तुम्हाला ॲज अन ॲक्टर म्हणून सिरियसली कोणीही घेत नाही. व्हेरी फ्रँकली. हो, कारण तुम्ही लपूच शकत नाही. तुम्ही स्टेजवर कसं काय लपाल, म्हणजे काहीच लपू शकत नाही. टेलिव्हिजन असो, सिनेमा असो, त्यात तुम्हाला क्लोज आहे, मास्टर आहे, असे बरेच आहे ज्यांना ह्या फील्डबद्दल माहिती आहे. सो थिएटरमध्ये यू डोंट हॅव रिटेक्स. बरोबर आहे. आणि ऑल्सो मला असं वाटतं की ती चांगली तालीम आहे ॲज अन ॲक्टर तुमच्यासाठी. कारण आफ्टर सम पॉईंट, म्हणजे मी 10 वर्ष टेलिव्हिजन केल्यावर असं झालं होतं की एका पॉईंटला की म्हणजे आय डिडंट वॉन्ट की आत्ता हे शूटिंग पण माझ्यासाठी 9 to 5 बनेल. म्हणजे ऑलमोस्ट लाईक ऑफिस, की सकाळी मी जाते, डेली शोला मी शूट करते आणि मग पॅकअप होतं. फक्त 9 to 5 नसतं ते, फक्त 14 तास असतात आपले, दॅट्स इट. तर मग मला असं झालं की आता नाटक केलं पाहिजे. ऑल्सो बिकॉज लाईक आय सेड की नाटक केल्याशिवाय आपल्या फील्डमध्ये कोणी सिरियसली घेत नाही, विच आय जेन्युइनली फील. तुला सर्वात आलेला छान अनुभव कोणता होता? सिनेमा, नाटक का सिरियल? माझी सुरुवात झाली सिरियलपासून. हं. त्यामुळे आत्ता म्हणजे आत्ता मला मार्चमध्ये ह्या आय थिंक 13 का 14 वर्ष होतील काम करते मी. त्यामुळे मी असं एक चूज नाही करू शकणार. पण एक डेफिनेटली आहे, ते म्हणजे मला सगळ्या मीडियम्सवर काम करायला आवडतं, जे मी एक्सप्लोअर माझ्या नशिबाने मला करता आलं आहे ॲज अ कलाकार म्हणून. आणि ज्यांनी मला त्या संधी दिल्यात त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. त्यामुळे नाटकाची वेगळी मजा आहे, सिनेमाची वेगळी मजा आहे, सिरीज, आता तो OTT पण आहे, त्याची वेगळी मजा. आणि टेलिव्हिजन, मला असं वाटतं की त्यांनी मला खूप फिनॅन्शियली स्टेबिलिटी टेलिव्हिजनने दिली मला. आणि ऑल्सो मेन जी तालीम होणं असणं, म्हणजे आपण जिममध्ये म्हणतो ना रेप्स, ते असं मला वाटतं की टेलिव्हिजनने मला खूप तयार केलं. आणि त्याच्यानंतरच मला कॉन्फिडन्स आला की मी बाकीचे मीडियम्स एक्सप्लोअर करू शकते. ओके. प्रेक्षको, ऋता दुर्गुळे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मालिकांपासून चित्रपट आणि रंगभूमीपर्यंत आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर ऋताने मनोरंजन विश्वावर स्वतःची विशेष छाप पाडली आहे. तिच्या अभिनयातील निरागसता, आत्मविश्वास आणि प्रत्येक भूमिकेला दिलेल्या वेगळ्या स्पर्शामुळे ती तरुणाईची आवडती अभिनेत्री बनली आहे. फुलपाखरू, दुर्वा, मन उडू उडू झालं यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरात पोहोचत ऋताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तर अनन्या, टाइमपास स्त्री, आरपार, उत्तर या चित्रपटात तिने साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांचंही प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. तिने रुपेरी पडद्यासह रंगभूमीवरही आपली विशेष छाप पाडली असून दादा एक गुड न्यूज आहे आणि ठरले फॉरेवर या मराठी नाटकामध्ये तिने साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. विशेष बाब म्हणजे ऋताने ठरले फॉरेवर या नाटकात अभिनय करण्यासह गाणी गायली असून सहनिर्माती म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली आहे. त्या नाटकामध्ये एक दुसरी भूमिका सुद्धा तू निभावतेस. हो, बापरे. हो, हा, त्या भूमिकेबद्दल सांग. ती भूमिका आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युली खूप म्हणजे टेन्शन. अभिनेत्री तर तू खूप भारी आहेस. आमच्या संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहेस तू. म्हणजे थँक्यू. आता येताना पण आम्ही बघितलं तुझ्याबद्दल, म्हणजे मुलं सगळी येऊन तुला अरे हाय बापरे. बाय अच्छा. वगैरे करत होते. थँक्यू. हा. बट
आतापर्यंत HRDs विचारलं होतं की तुम्ही आता ह्या फिल्ममध्ये कुठलं काम करताय, हां. त्या भूमिकेबद्दल सांगा. पहिल्यांदा कोणीतरी मला असं त्या विचारलं. नाटकामध्ये तुमची एक वेगळी हां, भूमिका आहे. त्याबद्दल तुम्हाला काय त्याच्याबद्दल तसं सांगायचंय? खूप टेन्शन येतं, हां. खूपच टेन्शन सो ॲज येतं. अ कारण प्रोड्युसर तू डेफिनेटली नाटक टेन्शन येतं. आणि करतेस. ऑल्सो मला असं वाटतं की त्या मग तुम्हाला जे ॲक्टर म्हणून काही तुम्ही काही पडदे हे करताना की ओके इथे मला नाही लक्ष घालायचं, इथे तुमच्याकडे तो ऑप्शन नाही आहे, हम्म, कारण यू आर आन्सरेबल टू युअर टीम. सो मला असं वाटतं की ते खूप स्ट्रेसफुल आहे, पण ग्रोथचा तो भागच आहे, राईट. टेन्शन येणं हा ग्रोथचा भाग आहे, तो मी एन्जॉय. दरम्यान 2022 साली ऋता दुर्गुळे हिने प्रतीक शाह सोबत लग्नगाठ बांधत आयुष्याची नवीन सुरुवात केली. तर मनोरंजन विश्वातील दमदार कामगिरीसाठी ऋता दुर्गुळे हिला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. प्रेक्षको, ऋता दुर्गुळे हिने साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.